आप देख रहे हैं बेधड़क खबरें। नमस्कार मित्रांनो, मी गौरी पवार आणि तुम्ही पाहता बेधडक खबरे। मित्रांनो, आज आपण प्रभाग क्रमांक 11 मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे उमेदवार आपल्यासोबत जुळले आहे। पहिले तर आपल्यासोबत अनिल रानवडे सर आणि रोशनी राजन पवार या मॅडम आपल्यासोबत आहेत। ह्यांच्याशी विचारूया की येणाऱ्या निवडणुकासाठी कसल्या प्रकारे त्यांची तयारी चालू आहे। नमस्कार, मी अनिल पांडुरंग रानवडे, मनसे सहसंघटक मीरा भाईंदर शहर। आमच्या प्रभाग क्रमांक 11 नंबरमध्ये आमच्या महाराष्ट्र सेनेतर्फे मला आणि माझ्या ताई रोशनी राजन पवार यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। माझ्यासोबत मनसेचे आमचे शाखाध्यक्ष राजन पवार याही या ठिकाणी उपस्थित आहेत। तुमच्या माध्यमातून सांगतो की आमच्या प्रभाग क्रमांक 11 नंबरमध्ये आमची मनसेची जोरदार तयारी चालू आहे। आम्ही आता इलेक्शन आहे म्हणून 2 महिन्यापूर्वी 4 महिने आहे आम्ही या ठिकाणी ऑफिस ओपन केलं नाहीये, पण आम्ही गेली 10 वर्ष आमचं ऑफिस या ठिकाणी कार्यालय चालू आहे आणि कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या बऱ्याच आपण या ठिकाणी कामं केलेली आहेत, त्यांच्या संपर्कात झालेले आहे। त्यामुळे येणाऱ्या इलेक्शन मध्ये आम्ही मनसे पक्षाच्या वतीने आम्ही जोरदार तयारी केलेली आहे। सर, पाहिलं गेलं तर 8 वर्षांहून अधिकचा काळ झालेला, निवडणुका नाही झालेली, पण अशा काय काम आहेत आपण केल्यात आणि येणाऱ्या निवडणुकानंतर आपण ती कामं करणार आहात? कामाची तर लिस्ट आमच्याकडे भरपूर आहे। गेल्या कोरोना काळापासून कोरोना काळामध्ये आम्ही 24 तास आम्ही काम करत होतो या ठिकाणी। बाकीचे सगळे उमेदवार जे होते ते सर्व उमेदवार त्या ठिकाणी फार्म हाऊसवर बसले होते, परंतु आमचा मनसे पक्ष फक्त रस्त्यावरती काम करत होता आणि लोकांची सेवा करत होता। आणि काम तर आम्ही एवढे सतत या ठिकाणी केलेले आहेत, लोकांचे नागरिकांच्या मध्ये स्कूलचे असेल, कॉलेजचे असतील किंवा हॉस्पिटलचे असतील किंवा पोलिसचे असतील किंवा त्यांच्या घरी काय वैयक्तिक काय काम असेल, कळलं का, कुठे अडचण असेल त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी आम्ही पोहोचलेले आहोत या ठिकाणी। दुसरं बोलायचं म्हणजे सोसायटी वाईजचं बोलायचं झालं तर माझ्या प्रभाग क्रमांक 11 नंबरमध्ये मी सोसायटीचे टीम कन्व्हेन्स हे आम्ही करून दिलेले आहेत त्या ठिकाणी, या बऱ्याच सोसायटीचं करून दिलेलं आहे असं तुमच्या माध्यमातून सांगतो। सर, आपण सांगितलं की आपण खूप काही कामं केली आहेत, पण प्रभाग क्रमांक 11 मध्ये जर पाहिलं गेलं तर स्ट्रीट लाईटची खूप मोठी समस्या आहे आणि पाण्याची खूप मोठी समस्या आहे। याच्यावरती आपण कसल्यारीत्या समाधान काढणार आहात? प्रभाग क्रमांक 11 नंबरमध्ये आताच नव्हे परंतु गेली मागील 20 ते 25 वर्षापर्यंत असा शाप लागलेला पाण्याचा की पाण्याची टंचाई बऱ्याच प्रमाणात असते। जेव्हापासून आम्ही या ठिकाणी प्रभाग 11 मध्ये काम करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून बरेचसे लोक आमच्या कार्यालयामध्ये तक्रारी होते। जेव्हा तक्रारी तेव्हा आम्ही हा मनसेच्या वतीने आम्ही आपल्या नवगड नाक्यावरती बऱ्याचशा ठिकाणी आपण आंदोलन केले की तिथले पाणी 3 ते 4 महिने बरोबर परत मग तेच चालू होतं। परंतु तुमच्या माध्यमातून सांगतो की आता येणारा हा जो काळ आहे, आपण आता ह्या जी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो की येणारा काळ असेल हा मनसेचा असेल। मनसेच्या माध्यमातून या पाण्याचा जो प्रॉब्लेम चालू आहे या ठिकाणी हा कायमस्वरूपी आम्ही या ठिकाणी निकालात लावणार आहोत हे तुमच्या माध्यमातून सांगतो मी। सर, महाराष्ट्रामध्ये पाहिलं गेलं तर आपल्या युवांसाठी रोजगारची संधी जी आहे खूप कमी होत चालली आणि युवांना जी आहे रोजगार कसा मिळावा यासाठी आपलं काय नियोजन आहे का? बघा, आम्ही मनसेच्या वतीने फक्त महाराष्ट्र नवसेना एकच पक्ष आहे की तो युवांसाठी नेहमीच धडपडत असतो आणि त्यांना कार्यशील करत असतो। आमच्या महाराष्ट्र नवसेनेतर्फे आम्ही हा रोजगार मिळावा आम्ही ह्या ठिकाणी वर्षातून एकदा किंवा दोनदा हा करत असतो आणि त्या माध्यमातून जे आपले ह्या ठिकाणी युवक आहेत, युवती असतील त्यासाठी आपण नोकरीसाठी त्यांना नेहमी प्रयत्न करत असतो आणि त्यांच्या भविष्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि ते होत असतं सक्सेसफुल। आणि प्लस दुसरी गोष्ट, महानगरपालिकेमार्फत जे काही योजना येतात म्हणजे काय ते गव्हर्नमेंटच्या काही केंद्रीय असतील किंवा राज्य असतील किंवा महानगरपालिका असतील त्या सर्व योजना आम्ही प्रभाग क्रमांक 11 नंबर मधील सर्व नागरिकांसाठी आम्ही राबवत असतो। सर, पाहिलं गेलं तर आता निवडणुका तोंडावर आली आहे, अशामध्ये आपल्याला लोकांचा कसा प्रतिसाद दिसून येतोय? नक्कीच ह्या वेळेस तुम्हाला ह्या मीरा भाईंदर शहरातील प्रभाग क्रमांक 11 नंबर मध्ये परिवर्तन दिसणार। कारण याचं कारण असं आहे की आता 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या दोघांची युती झालेली आहे। युती झाल्यामुळे या आपल्या मुंबईमध्ये असेल किंवा अजून महाराष्ट्रामध्ये कुठे असेल त्या ठिकाणी लोकांनी अगदी त्या दिवशी दिवाळी सण साजरा केलेला आहे। लोकांमध्ये अति आनंद झालेला आहे आणि हा आनंद बघून विरोधक लोकांची आता फाटलेली आहे। कारण कसं आहे की विरोधक घाबरलेले आहेत म्हणून आता ते कुठे ना कुठे युती करायच्या त्या ह्याच्यात भानगडी पडत ते करत। पण तुमच्या माध्यमातून एवढं सांगतो की ह्या वेळेस या प्रभाग क्रमांक 11 नंबर मध्ये नक्कीच परिवर्तन होणार आहे। कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे दोन भाऊ एकत्र आले त्यामुळे या ठिकाणी परिवर्तन 100% होणार। सर, आपण कुठे ना कुठे युतीबद्दल बोलले आहात आणि आपल्याला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण आपल्या प्रतिस्पर्धींना कसल्या प्रकारे आव्हान करणार आहात? आव्हान करण्यापेक्षा मी बोलेल की आमची युती आहे। युती झाल्यामुळे बघा आम्ही जे काम करतो काम करण्याच्या माध्यमातून आम्ही लोकांकडे जातोय। कसं आहे की इलेक्शन आलं म्हणून 6 महिने तर दुकान ओपन करायचे आणि नंतर मग कार्यक्रम करायचा, नंतर मग त्यांना काय पैसे वाटायचे, हे सगळं काम आता सगळं चालू आहे। आता या आचारसंहितेमध्ये पण चालू आहे।
परंतु आम्ही तसं करत नाहीये. आम्ही लोकांची कामं केले, सतत 8 वर्ष आम्ही या ठिकाणी लोकांमध्ये संपर्क आहोत आणि संपर्कात करतोय, लोकांची कामं करतोय. त्यामुळे मी जो इलेक्शन मध्ये जाणार आहे, लोकांच्या समोर जाणार आहे, हे कामाच्या माध्यमातून जाणार आहे आणि त्या माध्यमातून लोकांचा प्रतिसाद छान आहे. कळलं का? असं नाही की कोणता नाहीये. आणि कामाच्या व्यतिरिक्त मी प्रभाग क्रमांक 11 नंबरमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा क्रीडा असतील किंवा शाळा असतील, या सर्व गोष्टी मी सतत आपल्या ह्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये नागरिकांसाठी मी राबत असतो. त्यामुळे मी येणारे इलेक्शन आहे या माध्यमातून लोकांसमोर जाणार आहे आणि कामाच्या माध्यमातून आम्ही निवडून येणार आहोत.